माझा आवाज सगळ्यांना येतोय का क्लिअर? धन्यवाद. सो आज एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होणार आहे बिलिनियर ड्रीम्स कडून. सो काय वाटतं सगळ्यांना काय असेल? एनी गेसेस? मला वाटतं तुम्ही ही गोष्ट गेस नाही करू शकत, तरी सुद्धा मी विचारत आहे की काय असेल असं सगळ्यांना वाटतंय. नक्कीच आज गणेश जयंती आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाच्या कृपेने आपण ही एक छान सुरुवात करत आहोत. इव्हेंट आहे, पण अजून नाही. सध्या आपलं 1 इयर कंप्लीट झालं. डिजिटल स्मार्ट सखीचं ऑलरेडी मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप साऱ्या जणी, खूप सगळेजण नवीन पद्धतीने काम करतायत, छान व्हिडिओज बनवतायत. सो आय होप त्यामध्ये पण तुम्ही छान काम करत आहात. सो डिजिटल स्मार्ट सखीचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. किती लोक प्लॅटिनियम मेंबर्स आहेत तिकडे? प्लॅटिनियम प्रो ग्रुपमध्ये किती लोक आहेत? व्हेरी गुड. सो प्लॅटिनियम प्रो ग्रुपमध्ये काही गोष्टी जसं मी शिकवते, ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आपण इथे शिकवतो. आणि त्याचबरोबर मी मध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या की जे सक्सेसफुल लोक असतात त्यांचे काही सिक्रेट्स असतात. ठीक आहे. सक्सेसफुल होण्यामागचं कारण काय असतं आणि काही गोष्टी या आपल्यासाठी पण फार महत्वाच्या असतात. ओके. आय होप खूप लोकांची इन्कम इथे सुरू झालेली आहे. खूप लोकांची इन्कम सुरू झालेली आहे. ओके. खूप चांगल्या प्रकारे लोक कमवत आहेत. येस. हा, प्लॅटिनियम मेंबरसाठी वगैरे नाहीये, सगळ्यांसाठीच आहे ही गोष्ट. ऑलरेडी 257 जण आहेत. मला असं वाटतं भरपूर लोक आहेत जे अजून पण नाही जॉईन झालेत, होत आहेत हळूहळू. सो आपण इथे सुरू करणार आहोत जे आपलं सेशनचं, म्हणजे मीटिंग ही घेतली कशासाठी आहे ते सांगण्यासाठी आता मी हे सुरू करत आहे. बघा, इथे कमवत प्रत्येक जण आहे. ओके. नक्कीच बिलेनियर ड्रीम्सचा म्हणजे जो फायदा आहे तो तुमच्या सगळ्यांमुळे आहे. ठीक आहे. आपण खूप सारे उपक्रम इथे राबवतोय, म्हणजे स्मार्ट सखी सुद्धा आपण केलाय इथे यासाठी की सगळ्या महिलांना इथे आपण बेसिक नॉलेज पण देतोय. जेव्हा मला जाणवलं की झूम पण नाही कळत आहे, राईट, सो झूम पण आपण शिकवतोय. बँक अकाउंट प्रत्येकीचं असलं पाहिजे. सगळं सगळं आपण हा एक उपक्रम राबवला गेलेला आहे आपल्याकडून. आणि त्यासाठी वेगळी काही फी काही आपण आकारत नाही आहोत. जे आहे त्याच्यामध्येच आपण देतोय. उलट आपण एक्स्ट्रा देतोय. ठीक आहे. बेसिक नॉलेज पण प्रत्येकीला मिळावं ही इच्छा आहे. ओके. हे झालं. सो ठीक आहे. आता कोणी काही चॅटमध्ये कृपया टाकू नका. मी चॅट बॉक्स बंद करणार नाहीये, कारण मी जे बोलतेय त्याचा मला प्रत्येकाचा रिप्लाय तुमच्याकडून पण हवा आहे. सो तुम्हाला असं वाटत नाही का आपण कमवतोय? ठीक आहे. मी म्हणते ही इन्कम आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे. युनिव्हर्सनी म्हणजे ब्रह्मांड किंवा तुम्ही ज्या गुरूंना मानता, देवांना मानता, ठीक आहे. त्यांच्यामुळे आपलं काहीतरी एक आहे की आपल्याला ते मिळालेलं आहे. ठीक आहे. संधी पण अजूनपर्यंत नाही कोणाला मिळाली आहे. तुम्हाला मिळाली आहे. तुम्ही छान काम करता. तुमची इन्कम सुरू झाली आहे. प्रिया ढोळे, थोडंसं चॅट बंद करूयात. ओके. प्लीज. थोडं शांत राहा. मी सांगते तिथे लक्ष द्या. ओके. सो मला वाटतं चॅट बंद करायला लागेल, कारण कंटिन्यू मेसेज मेसेज. चलो, मी विचारल्यावर आपण चॅट सुरू करू. ठीक आहे. ओके, फाईन. सो इथे आपण एक बिलिनियर ड्रीम्स कडून एक बेस्ट आणि खूप सुंदर उपक्रम आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून सुरू करत आहोत. माझं असं नेहमीच म्हणणं आहे आणि मी स्वतः ती गोष्ट करते, म्हणून मला असं वाटलं तुमच्यापर्यंत पोचवावं आणि आपल्या कंपनीकडून हा उपक्रम सुरू व्हावा. सो मी काय करते ते तुम्हाला सांगते. बिलिनियर ड्रीम्स कडून आजपासून एक बेस्ट गोष्ट सुरू होणार आहे आणि त्याचं नाव आहे समर्पण. ठीक आहे. तो समर्पण काय आहे ते तुम्हाला सांगते. बघा, युनिव्हर्स कडून आपल्याला भरभरून मिळतंय, भरभरून मिळतंय. ठीक आहे. तुम्ही कितीही बोललात माझ्या आयुष्यामध्ये हे नाहीये, ते नाहीये, कमी पडतंय, असं काही नाहीये. तुम्हाला जे आहे, तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला 100% मिळतं आणि मिळत राहणार आहे. सो एक आहे, आपण पण समाजाचं देणं लागतो. किती लोकांना वाटतंय खरं की नाही? ठीक आहे. आणि मी सांगितलं होतं प्रो मीटिंगमध्ये सुद्धा की आपल्या इन्कमचा 5 ते 10% भाग
हे आपण देणं लागतं. ठीक आहे. जे मिळतंय ना, त्यातला एक छोटासा हिस्सा का होईना आपण देणं लागतं. सो आजपर्यंत खूप ठिकाणी मी स्वतः गेले आहे. स्वतः मी डोनेशन वगैरे देते. सो आजपासून बिलिनियर ड्रीम्समध्ये समर्पण हा उपक्रम सुरू केला जातोय आणि त्याच्यामध्ये बिलिनियर ड्रीम्समध्ये जे काही माझ्या कंपनीमध्ये प्रॉफिट मार्जिन आहे, त्यातला एक भाग डोनेशन म्हणून दिला जाणार आहे. ते कोणासाठी? आपण नक्कीच आपला जो प्लॅटफॉर्म आहे एज्युकेशन बेस आहे. ठीक आहे. सो हा जो हिस्सा आहे, छोटंसं प्रॉफिटचा जो हिस्सा आहे, तो दिला जाणार आहे शिक्षणासाठीच. ठीक आहे. खूप मुलं सुद्धा अजूनही खेडेपाड्यातली आहेत, बरीच गावं आहेत, जिथे शिक्षण नाही मिळत आहे मुलांना. ठीक आहे. खूप सोयी नाहीयेत. मी बऱ्याच ठिकाणी भेट दिलेली आहे. मी स्वतः गेलेली आहे. आणि अशी खूप मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची आवड आहे, पण त्यांना कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. बऱ्याच गोष्टी आहेत. शाळा अवेलेबल नाहीये, पैसे नाहीयेत किंवा जे काही आहे. ठीक आहे. खूप जणांच्या बाबतीत पण ही गोष्ट झालेली आहे. मला शिकायचं होतं, पण पैसे नव्हते ना मॅडम. सो शिक्षण अर्धवट राहिलं. ओके. सो माझी इच्छा आहे, की आपला जो एज्युकेशन फील्ड आहे, सो आपण सुद्धा एज्युकेशनसाठीच मदत करूया. सो म्हणून हा एक उपक्रम समर्पण. ठीक आहे. इथे काय असणार आहे ते तुम्हाला मी पी-डी-एफ बनवलेली आहे. आपलं एक छोटंसं पोस्टर आहे. ते तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. सो हा उपक्रम सुरू होणार आहे 24 जानेवारी म्हणजे वर्ल्ड एज्युकेशनल डे आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. जो अजूनपर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. ओके. कारण माझं एक मनापासून आहे. मी स्पिरिच्युअलमध्ये आहे. मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मानते. मी मानते लॉ ऑफ गिव्हिंग. देण्याला पण महत्व असतं. आयुष्यात नुसतं मला मिळालं पाहिजे, मला हवंय माझं, हे जे आहे ना, हे नकोय. कुठेतरी ग्राउंडेड असणं गरजेचं आहे. जमिनीवर या. ठीक आहे. आपण आहोत या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलंय, आपली बुद्धी बनली आहे, जे काही आहे. परत तिथेच जाणार आहोत आपण. ठीक आहे. सो आपण एक देणं लागतो, समाजात आहोत आपण. सो जिथे गरज आहे, तिकडे आपण देणार आहोत. सो काय असणार आहे, हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवतेय. कोण फोन करतंय मला आपल्या ग्रुपमध्ये तर कृपया करू नका. मीटिंग झाल्यावर आपण बोलूयात. सो छोटंसं मी इथे एक आपला सुंदर पोस्टर आहे बनवलेला. तो तुमच्याशी मी इथे शेअर करत आहे, काय असणार आहे. आणि आपण एक छोटीशी पी-डी-एफ पण आहे, ती पण तुम्हाला मी दाखवतेय. सो तुम्हाला प्रॉपर समजणार आहे, की मी नक्की काय करतेय. ओके. एक सेकंड. माझी स्क्रीन दिसतीये का? कृपया मला सांगा. माझी स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? थंब करू शकता. स्क्रीन दिसतीये का? थँक यू. सो एक छोटासा उपक्रम आपण इथे करतोय. ठीक आहे. समर्पण आपल्या बिलिनियर ड्रीम्सकडून असणार आहे. ठीक आहे. तो आपल्या बिलिनियर ड्रीम्सच्या परिवारातर्फे आपण एक छोटा संकल्प करतोय, की ज्या गरजू मुलं आहेत, स्लम एरियामधली गरजू मुलं आहेत, त्यांच्या भविष्यासाठी एक एज्युकेशनलला आपण एक मदत करणार आहोत. ओके. सो बघा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही समाजाला काहीतरी देता ना, तेव्हा निसर्ग पण तुम्हाला भरभरून देतो. हे सगळं इथे दिलेलं आहे. तरी पण एक छोटीशी पी-डी-एफ मी तुमच्याबरोबर आता शेअर करतेय. आपण बघूयात, की नक्की काय करतोय आपण आपल्या कंपनीकडून. ओके. सो विजन आणि मिशन एक आहे बघा. गरजू मुलांना शैक्षणिक आपण मदत करणार आहोत आणि नक्कीच भविष्य. खूप मुलं वंचित आहे, खूप मुलांना शिकायचं आहे, पण कुठेतरी थांबलंय त्यांचं आयुष्य थांबलंय, शिक्षण थांबलंय पैशासाठी किंवा जे काही आहे. सो आपण इथे ग्रामीण भागापर्यंत, शाळापर्यंत बरेच आहेत, तिथे आपण मदत पोहोचवणार आहोत. ओके. आणि बऱ्याच ठिकाणी ते शिक्षण प्रत्येकाला मिळावं आणि आपण एक सहभाग त्याच्यामध्ये घेत आहोत. ओके. सो मदतीचे स्वरूप कसं असणार आहे, की आपण त्यांना बऱ्याच प्रकारे वस्तू देऊ शकतो. वही, पुस्तक जे स्टेशनरीचं सामान आहे आपण म्हणतो, ठीक आहे. आणि नक्कीच एक आनंद नक्कीच शैक्षणिक वस्तूंच्या माध्यमातून मुलांवर आपण एक म्हणतो ना, की छान गोष्ट कुणाला दिली आणि तुम्हाला खरंच माहिती नसेल, की मी बऱ्याच ठिकाणी स्वतःहून गेली आहे. त्यांना साधी चप्पल पण नसते.
स्लीपर जरी दिली ना, ते खूप खुश होतात. म्हणजे असं वाटतं, "अरे, ह्याच्यामध्ये काय?" पण खरंच त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी पण नाही मिळत, ते आपण करणार आहोत. आणि फी भरण्यासाठी म्हणजे काही व्हेरिफाईड संस्था आहेत. तिकडे आपण स्वतःहून काही कॅश अमाउंट पण देणार आहोत. आणि नक्कीच मुलं शिक्षणाअभावी किंवा लहानपणीच काम करायला लागतंय, त्यासाठी मुलं शाळा सोडतात. सो त्यांच्यासाठी आपण ही मदत देणार आहोत. ओके. तुम्ही सगळेच याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. कसं ते मी सांगणार आहे प्रॉपर. इथे आपण थोडक्यात बघूयात. ओके. सो काय-काय करायचंय, आता ही पी-डी-एफ पण मी तुम्हाला शेअर करेन आपल्या ग्रुपमध्ये. सो आता मी हे बंद करतेय आणि प्रॉपर सांगत आहे, की नक्की आपण काय करत आहोत. ओके. 1 मिनिट. माझी इच्छा असं आहे, की मी स्वतः सगळीकडे नाही पोहोचू शकत. ओके. सो जिथे मी राहायला ठाण्याला आहे. ठाण्याच्या बऱ्याच स्लम एरियामध्ये करुणाघर फाउंडेशन इकडे आहे. तिकडे पण स्लम एरिया म्हणजे डोंगर प्रदेशातली मुलं आहेत. ती येतात खाली आणि ती रात्रीचं शिक्षण घेतात. रात्रीची शाळा आहे त्यांची. बरं त्यांच्याकडे चपला नाहीयेत, बऱ्याच गोष्टी नाहीयेत. त्या पण आम्ही तिथे प्रोव्हाईड करतो. बऱ्याच वेळेला मी माझ्या मुलाचा वाढदिवस पण तिकडे जाऊन केला. पण तिथे खूप शिस्त आहे. खूप गोष्टींच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, असं नाहीये की ही मुलं आहेत म्हणजे आपण काही पण द्यायचं. काही पण जुनं-बिनं द्यायचं असं नाहीये. त्यांना चांगल्या वस्तूच दिल्या जातात. ठीक आहे. सो अशा व्हेरिफाईड संस्था आहेत. तिकडे आपण प्रॉपर कॅशनी पण मदत करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन माझी अशी मनापासून इच्छा आहे, समजा तुम्ही पुण्याला राहिला आहात, तुम्ही नागपूरला आहात. आपल्या महाराष्ट्रामधला हा जो आपल्याकडे हा क्राउड आहे, जी मेंबर्स आहेत, ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आहेत. ठीक आहे. सो माझी अशी मनापासून इच्छा आहे, की बघा आपलं एक सेपरेट अकाउंट असणार आहे. ट्रस्टसाठी मी अप्लाय केलेलं आहे. एज्युकेशन ट्रस्ट असणार आहे. पण त्याला फार वेळ जाणार आहे, मोठी प्रोसेस आहे. सो एक वेगळं सेव्हिंग अकाउंट असणार आहे. आपण तिथेच प्रॉपर अमाउंट बिलिनियर ड्रीम्सची जमा करतोय. तुमची इच्छा असेल तर कोणालाही फोर्स केला जाणार नाहीये. बघा, जर तुम्ही महिन्याला 50,000 कमवता, ₹500 तर नक्कीच देऊ शकता. आणि बघा, आपण एकटे कुठे मदत करायला गेलो, तर तेवढी मोठ्या रकमेने आपण मदत नाही करू शकत. सो जेव्हा आपण हा फंड एकत्र जेव्हा गोळा होईल, तेव्हा प्रॉपर काय-काय करतोय हे सगळं ग्रुपमध्ये आपण इथे शेअर करणार आहोत. ओके. कुठल्या संस्थेला जरी आपण कॅश अमाउंट दिली, ते शेअर केलं जाणार आहे. जर आता मी स्वतः या उपक्रमामध्ये काही गावाच्या ठिकाणी काही शाळा आहेत. तिथे भेट देणार आहे, तिथे त्यांना वस्तू देणार आहे. ठीक आहे. तर अशा काही शाळा आहेत, जिथे त्यांना गरज आहे. बघा म्हणजे लिटरली त्यांच्या चपला पण नसतात. त्यांच्याकडे साबण पण नसतो, अंघोळ पण नाही करत. तर स्वच्छता पण महत्वाची आहे, बरोबर? सो काही ठिकाणी त्यांना आपण वह्या, पुस्तकं सुद्धा देऊ शकतो. दप्तर सुद्धा देऊ शकतो, ते पण नसतं. काही-काही असं कॅरी बॅगमधून ते घेऊन येतात बिचारे. त्यांना नाही काहीच नसतं त्यांच्याकडे, करणार काय? सो या गोष्टी आपण प्रोव्हाईड करणार आहोत आपल्या मर्जीने आणि जी अमाउंट आहे बिलियनियर ड्रीम्सच्या फंडमधून घेतली जाणार आहे. ठीक आहे. जो आपण नवीन अकाउंट बनवतोय. सो ते कंप्लीटली एज्युकेशन फंड म्हणूनच ते असणारे अकाउंट. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही तुमचा वाटा नक्कीच देऊ शकता. जी लोकं 5,000च्या पेक्षा जास्त अमाउंट देणार असेल, त्यांना एक सर्टिफिकेट बिलियनियर ड्रीम्सकडून मिळू शकतं. ॲज अ डोनेशन तुम्ही देताय, तुमचा सहभाग आहे म्हणून. इथे लक्षात घ्या, मी प्लीज फोर्स करत नाहीये कुणालाही. सो ही तुमची मर्जी असणार आहे. पण लक्षात घ्या, जे तुम्ही द्याल ते रिटर्न मिळतं. ओके. हे एक सिक्रेट आहे. जसं तुम्हाला वाटतं, की मोठी-मोठी लोकं आहेत, उद्योजक आहेत, हे आहेत. त्यांचं डोनेशन देण्यामागचं पण एक तेच कारण असतं. जे तुम्ही पेराल ते उगवतं. बरोबर? सो तुम्ही चांगलं देताय, तर आपल्याला नक्कीच चांगलं मिळणार आहे. आणि छोटासा हिस्सा बघा, आपली मुलं, आपण स्वतः तुम्ही मॉलमध्ये जाता, फिरायला जाता, टाईमपास किती खर्च होतो. सांगा अनावश्यक खर्च होतो की नाही? मग त्यातलाच एक छोटासा हिस्सा जर आपण इथे देतोय, जिथे आपण एज्युकेशनसाठी मदत करणार आहोत. सो किती छान उपक्रम तो होणार आहे. ओके. आणि इकडे सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज आणि फोटोज शेअर केले जाणार आहेत. ठीक आहे. आवाज कमी येतोय? येतोय आवाज? क्लिअर आहे? ठीक आहे. जिथे-जिथे आता खूप सारी व्ही-आय-पीज आहेत, ते इथे इनिशिएटिव्ह घेतील. ओके. सो जे पण व्ही-आय-पीज आहेत, स्पेशल परफॉर्मर आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये असं आहे, की मॅडम माझ्या पण घराजवळ एक शाळा आहे.
सो तिथे आम्ही दोघी तिघी जणी जाऊन स्वतः जाऊन त्या वस्तू तिथे देऊ शकतो, मदत करू शकतो. त्याचा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, त्याचे फोटोज तुम्ही घेऊ शकता. आपल्या बिलियनियर ड्रीम ऑफिशियल पेजवर ते दाखवलं जाणार आहे. परत एक गोष्ट, तुम्ही म्हणाल मॅडम मदत करायचं मग दाखवायची काय गरज आहे? बघा अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मिलेनियर ड्रीम्स कंपनी दाखवायचं म्हणजे कारण एकच आहे, समाजामध्ये अजूनही जागरूकता नाहीये, की अशी मुलं पण आहेत, जिथे आपण पोहोचून त्यांना मदत करू शकतो. आता मी सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नाही जाऊ शकत. तुम्ही आहात, ठीक आहे. तुम्हाला वाटतंय, की मॅडम माझ्याकडे पण एक शाळा आहे. माझ्याकडे पण अशी काही गरजू मुलं आहेत, ज्यांना आपण मदत करू शकतो. तुम्ही 2-3 जणींचा ग्रुप बनवू शकता. तुमचा स्वतःचा 4-5 जणांचा ग्रुप, 10 जणांचा ग्रुप जरी झाला आणि तुम्ही एखाद्या संस्थेला जाऊन, शाळेला जाऊन भेट देताय, अनाथ आश्रममध्ये जाऊन भेट देताय, तिकडे वस्तू देताय, चालणार आहे. ओके. फंड आहे बिलियनियर ड्रीम्स कडून तुम्हाला मिळेल. त्याचं जे पण कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला द्यायचं आहे. तो एक फंड आपण बिलियनियर ड्रीम्स कडूनच देणार आहोत. ओके. काही संस्था ज्या व्हेरिफाईड आहेत, त्यांनाच कॅश देण्यात येईल. ठीक आहे. बाकी ठिकाणी आपण वस्तू देणार आहोत. खूप साऱ्या वस्तू देण्यासारख्या आहेत. लिटरली खूप मुली ज्यांच्याकडे म्हणजे ही गोष्ट मी बिनधास्त बोलू शकते कारण त्याचा पण अवेअरनेस आहे. सॅनिटरी पॅड्स पण आपण देऊ शकतो. जे आम्ही स्वतः दिलेले आहेत खूप शाळांमध्ये. नाहीये मुलींमध्ये अजून पण ती जागरूकता. त्याच्यामुळेच नको ते रोग वगैरे होतायत मुलींसाठी. जिथे स्वच्छता नसते, जिकडे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या गोष्टी तिथे वापरल्या जात नाही. तो हा उपक्रम आपण इथे राबवला जाणार आहे. नक्कीच सगळ्यांची मदत मला हवी आहे. जर तुम्हाला अजूनही वाटत असेल, की आपण हे सुद्धा करू शकतो. तुम्ही ओपन आहात बोलण्यासाठी. ओके. पण हा उपक्रम आपण 24 तारखेपासून इथे आपण सुरू करणार आहोत. आणि स्पेशली एज्युकेशनसाठीच असणार आहे हा फंड. ओके. तुम्हाला वाटतंय हां. इथे इथे आपण डोनेशनसाठी बोलतोय. ओके. डोनेशन देण्यासाठी मी बोलतेय. एक फंड आपण जमा करणार आहोत. अजिबात फोर्स नाहीये कोणाला, तुम्ही एवढी अमाउंट द्या, तेवढी अमाउंट द्या. 5,000 च्या वर अमाउंट असेल, तर तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल. अदरवाईज तुम्ही 500 पासून अमाउंट इथे डोनेट करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. 200 पासून पण देऊ शकता. कसं आहे ना, एकीचं बळ असतं. तुम्ही सगळे मिळून आता मी समजा माझ्या एका प्रॉफिट मार्जिनमधून मी 10,000 20,000 जर मी ते जमा करते आणि देतेय. तुम्ही एवढे सगळे जण आहात. तुम्ही ₹200-500 जरी तुम्ही महिन्याचे इथे देताय, तरी तो मोठा फंड जमा होऊन आपण एक मोठी रक्कम चांगल्या ठिकाणी देऊ शकतो किंवा एक समजा आता 5-6 ठिकाणची गरज आहे, तिथे आपण शाळेमध्ये जाऊन, काही स्लम एरियामध्ये जाऊन तिथे गोष्टी देऊ शकतो. सो हा उपक्रम 24 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याची अनाउन्समेंट मी आज करतेय. नक्कीच बाप्पाचा आशीर्वाद आहे. गणपती बाप्पा आहेत. सो हे सगळं सुरू करण्याच्या मागचा हेतू एवढंच, की जाणून घ्या, समर्पण म्हणजे देणं पण लागतं. ठीक आहे. आपल्याला देणं खूप गरजेचं असतं समाजाला. ओके. सो हे खरंच सांगते म्हणजे आजपर्यंत मी माहिती नाही कुठेतरी हे कर्म माझ्याकडून घडत गेलं. नाही माहिती सगळ्यांना अजून, पण मी हे नेहमी करते. 15 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा जिथे मला काही दिसेल तिकडे जाऊन मी डोनेशन देत असते. पण नक्कीच चांगल्या ठिकाणी उगाच कुठे पण देत सुटायचं, काही पण अरे वाटलं द्या. जे आता घरी येतात लक्षात घ्या ते पण. घरी पुस्तक वगैरे घेऊन येतात, बघा आमचा अनाथ आश्रम आहे, आम्हाला पैसे द्या. किती खरं असेल माहिती तुम्हाला? नाही माहिती. सो जे व्हेरिफाईड असेल तिथेच आपण देणार आहोत. उगाच सगळीकडे देणार नाहीये, ह्याची पण काळजी घेतली जाईल. जे खरं आहे, आपण तिथे देणार आहोत, तरच किंवा तुम्ही स्वतः जाऊन, मी तर म्हणते स्वतः जाऊन तिथे भेट द्या. खूप गरजेचं असतं. तेव्हा आपल्याला कळतं, यार आपले प्रॉब्लेम आपण एवढे तक्रार करतो आयुष्यामध्ये, तिकडे जाऊन जेव्हा बघता ना, काय आयुष्य जगतात, तेव्हा कळतं. हो, हो. नक्कीच. मूकबधीर आश्रम, नक्कीच सगळ्या प्रकारच्या गोष्टी. पण आपली जी मदत असणार आहे ती फक्त एज्युकेशनसाठी असणार आहे. कृपया लक्षात घ्या. ओके. जे आपण फंड इथे जमा करतोय आणि देणार पण आहोत, तो एज्युकेशनसाठीच देणार आहोत. थँक यू सो मच. इथे खूप सारे मेसेज येतात सगळ्यांचे. माझी कल्पना आहे, पण हा उपक्रम आपल्या सगळ्यांना राबवायचा आहे. सो सगळ्यांचं अभिनंदन आणि खरंच मला छान वाटतंय तुम्ही स्वतःहून पुढे येऊन इथे मेसेज करतायत आणि बोलतायत. आणि नक्कीच या सगळ्याचे फोटोज, व्हिडिओज मला हवेत. कारण
इथे आपण दाखवतोय प्रॉपर एक अवेअरनेस समाजामध्ये पण जागरूकता आणतोय, की हे करणं गरजेचं आहे. अं, एका मुलाचं माहिती असेल सिद्धार्थ लोकरे म्हणून आहे. ठीक आहे. खूप लोकांनी बघितलंय का Instagramवर? सिद्धार्थ लोकरे म्हणून एक मुलगा आहे. त्यांनी त्याचं आता तो स्कूटी घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय. खूप साऱ्या शाळा स्लम एरिया, डोंगरपाड्यामध्ये अशा काही शाळा आहेत. त्या शाळा पडलेल्या आहेत. खूप मुलं हे देवळात जाऊन बसतात. तिथे रात्रशाळा करतात. काही लोकं पार्किंग स्लॉटमध्ये जाऊन बसतात. तिथे त्यांच्या शाळा आहेत. खूप लोकं त्यांची लोकं इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना शिकवायला पण जातात. अशा 30 शाळांना 30 गावामधल्या 30 शाळांना त्यांनी मदत जाहीर केली आहे. तो सगळीकडे स्वतः जातो. त्यांनी 3 करोड रुपये जमवलेत. 30 गावातल्या 30 शाळांसाठी 3 करोड रुपये जमवलेत आणि त्याच्यामध्ये तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पण देतोय. आपण त्याला पण मदत करणार आहोत. ओके. कारण तो करतोय. आजीबाईंची एक शाळा आहे. तो म्हणजे म्हाताऱ्या बायका आहेत सगळ्या सीनियर सिटिझन. त्यांची पण एक शाळा आहे आजीबाईंची शाळा. त्यांना घेऊन तो राम मंदिरला गेला होता. सिद्धार्थ लोकरेचं पेज आहे Instagramला सर्च करू शकता. आपण त्याला पण देणार आहोत मदत. ओके आपल्याकडून. सो अशा बऱ्याच संस्था आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जे व्हेरिफाईड असतील त्यांना आपण नक्कीच देणार आहोत. ठीक आहे. एका महिन्यामध्ये जेवढा फंड जमा होतो तेवढी मदत आपण करू शकतो. तुम्ही म्हणाल इथे पण तिकडे पण सगळीकडे एकदम नाही देऊ शकत. आपण एक लिस्ट काढतोय. ओके. त्या लिस्टमध्ये एक गोष्टी आपण प्रत्येकाला देणार आहोत. संस्था प्लस तुम्हाला तुम्ही समजा 3-4 जण एकत्र राहता, तर मला तुम्ही सांगू शकता किंवा व्ही-आय-पीना सांगू शकता. सगळे व्ही-आय-पीज यासाठी पुढे येतील. त्यांना तुम्ही सांगू शकता, की "मॅडम अशा-अशा गोष्टी आहेत. सो आम्ही इथे-इथे जाऊन करणार आहोत. तर मला पण फोटो, व्हिडिओ सगळ्यांचे हवेत." ओके. सो हे आपण करणार आहोत. आजपासून आपण हे अनाउन्समेंट केली आहे. सो ते अकाउंट झाल्यानंतर वेगळं अकाउंट असेल आपलं, तर तिथे आपण शेअर करू शकतो. तसंच जर बिलियनी ड्रीम्सचे जर मेंबर कोणी नाहीये, ते पण मदत करू इच्छिता, ओके, तुमच्याकडून ते करू शकतात. ओके. सो हा उपक्रम कसा वाटला? मला प्रत्येकाचा एक फीडबॅक हवा आहे. थँक यू सो मच आणि खरंच बघा, आपण देणं लागतो, सो दिलं पण पाहिजे. है ना? धन्यवाद. धन्यवाद. आय होप सगळे याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतील, मदत करतील. मिनिमम अमाउंट ही 200 पासून स्टार्ट आहे. तुम्ही देऊ शकता. तुम्हाला वाटतं आता मी डोनेशन देईन, स्कॅनर शेअर केला जाईल. जसं तुम्ही तिथे अमाउंट देताय, तसं त्याची स्क्रीनशॉट पाठवायची आहे चेक करायला, की अमाउंट आली आहे, नाही आली आहे. ओके? आणि खरंच जे लोकं अफोर्ड करत असतील, ते नक्कीच छान मोठी अमाउंट देऊ शकतात. 5000च्या वर त्यांना सर्टिफिकेट मिळेल. किंवा जर समजा तुम्ही आता या महिन्यात तुम्ही 500 देताय, असं सगळं चेक करून एक तुमची मोठी अमाउंट जमा झाल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळू शकतं. खरंच गरज असते. माझ्याकडून मी एक स्टोरी तुम्हाला सांगते. माझ्या मुलाचाच वाढदिवस होता. करुणाघर फाउंडेशन म्हणून एक स्लम एरियामध्ये काय नाव तिचं बेलिंडा परेरा म्हणून आहे. ख्रिश्चन आहेत त्या. तर त्यांनी हा उपक्रम सुरू केला. म्हणजे त्यांच्याबरोबर 3-4 कॉलेजची मुलं आहेत. सोशल वर्कर आहेत त्या आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला. सो मी माझ्या मुलाचा वाढदिवस म्हणून त्यांना सांगितलं, की तिथे मला डोनेशन द्यायचं आहे आणि मुलांसाठी मला थोडंफार खायला पण आणायचं आहे. सो केक वगैरे तर ठीक आहे. पण म्हटलं खायला पण प्रॉपर जेवण आपण देऊया ना. सो मी विचारलं त्यांना. तर त्यांनी मला काय सांगितलं माहिती का? "मॅडम प्लीज बाहेरून आणू नका." कारण मुलं कशी आहेत असं स्लम एरियामधली आहेत. म्हणजे छोट्याशा झोपडीमधून ते येतात. तर लोकांना वाटतं काय ह्यांना कसं पण चालेल. मग कसंही जेवण दिलं जातं आणि मग त्यांना पचेल की नाही माहिती नाही. काही-काही मुलं ही उपाशी असतात. त्यांना नाही जेवण मिळत प्रॉपर. मग एकदम तुम्ही तेलकट वगैरे खाल्लं तर त्यांना त्रास होतो. आमच्याकडे आचारी आहे. तोच जेवण बनवतो. तुम्ही फक्त पैसे द्या. तो जेवण बनवेल. तेच अन्न आम्ही या मुलांना देतो. म्हणजे विचार करा किती काळजी घेतली जाते. किती काळजी घेतली जाते. कारण खरंच या मुलांना तेवढं पोषण नाही मिळत ना. सगळंच नाही खात आणि एकदम आपण काही दिलं त्यांना त्रास झाला तर म्हणजे एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते. आणि ती तेच सांगते, "पैसे नका देऊ, वस्तू द्या." म्हणजे आम्ही त्यांना साबण दिले, त्याच्यानंतर पेन्सिल बॉक्स दिला, वह्या दिल्या, हे तर कॉमन आहे.
साबण सुद्धा तिने मागितले होते. कारण म्हणतात हे अंघोळ पण नाही करत. आई-वडील ते मजुरीचं काम करतात. माहिती पण नसतं मुलं अंघोळ करतात, नाही करतात, स्वच्छ नसतात. तर त्यांना तुम्ही साबण पण देऊ शकता. त्याच्यानंतर स्लीपर्स, चप्पल तर नसतातच, ते देऊ शकता. पण प्रॉपर आपण बघूनच देणार आहोत. तेवढं प्लीज काळजी घ्या आणि फक्त 2-3 मुलांनाच मदत करायची असं नाही. आपल्याला ग्रुप हवाय. ठीक आहे. मिनिमम 15 ते 20 मुलं तरी असली पाहिजे, जिथे जाऊन तुम्ही मदत करणार आहात. आणि ते खरं आहे, काय आहे ते आपल्याला व्हेरिफाय करायचंय. त्यातून तुम्हाला कंपनी फंड देईल. ओके. आणि त्यातून तुम्ही त्या वस्तू घेऊन त्यांना देऊ शकता. ओके. सगळे व्ही-आय-पीज, मी स्वतः या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. तुम्हाला जर वाटतंय तर व्ही-आय-पीज किंवा मला स्वतःला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे करू शकता. हो, नक्कीच. छान बोललात अरुणा तुम्ही. मंदिरात डोनेशन करण्यापेक्षा जिथे गरज आहे आणि शिक्षण खरंच प्रत्येकाची गरज आहे शिकणं शिकणं. हो ना. अनाथ आश्रममध्ये मुलांना ॲक्चुअली खूप मदत मिळते. मिळते मदत. ठाण्यामध्येच एक आहे शाळा. सो ती शाळा फक्त 12-13 वर्षाची मुलं आहेत. तिथे 20च मुलं शाळा 20च मुलांची शाळा आहे. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे ना, की ती शाळा मोठी दिसत नाही ना. त्यांना मदतच येत नाही गव्हर्नमेंटकडून. त्यांनी खूप वेळा अप्लाय केला. मग तिकडे जाऊन आम्ही तिथे मदत केली. म्हणजे जिकडे नाही पोहचत आहे ना वस्तू, गव्हर्नमेंटकडून मदत मिळते. पण जिथे नाही पोहचत आहे, म्हणजे खूप खेड्यापाड्यातल्या किंवा अगदी डोंगर वस्ती असते, तिथे जाऊन आपण नक्कीच देऊ शकतो. जिकडे ऑलरेडी मदत मिळते तिथे अगदीच देणं हे नाहीये. म्हणजे ते खूप लांब-लांब म्हणू शकतो ना एरिया. तुमच्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आजूबाजूला एक तरी असेल. तुम्ही बघा स्वतः आणि मला सांगू शकता. तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता. बघा मुलांना घेऊन जाण्यामध्ये एक पण कारण आहे. मुलांना असं वाटतं आजकालची मुलं तक्रार करतात, "अरे माझ्याकडे हे नाही, मला तू हे देत नाही." जेव्हा दाखवलं ना, काय आहे वास्तव्य, अरे काय जगतात हे ह्यांच्याकडे बघ, तुला एवढं सगळं मिळतंय. ओके. सो ते पण एक गरजेचं असतं. ग्राउंडमध्ये म्हणून म्हणतो ना, की जमिनीवर राहायला पाहिजे नेहमी. आपल्याला माहिती नाहीये वस्तुस्थिती काय असते. हां, काही अनाथ आश्रममध्ये ॲक्चुअली मदत मिळते. जिकडे नाही मिळत आहे, तिथे आपण जाऊयात. सो कोण-कोण रेडी आहे ह्याच्यासाठी मला सांगा, की मी स्वतःहून जाऊन मॅडम आम्ही मदत देऊ शकतो, काही वस्तू देऊ शकतो. असे किती लोकं आहेत जे मदत करायला रेडी आहेत? हां, अपंग मुलं पण येतील, सगळे येतील. अ, थँक यू. खूप जण इथे सहभाग घेत आहेत या गोष्टीसाठी. आपलं हे जे ट्रस्टसाठी एक वेगळं अकाउंट आहे, त्याचं एक वेगळं स्कॅनर बनवलं जाईल. ट्रस्टसाठी मी अप्लाय करत आहे. 2 ते 3 महिने लागतील. त्याला त्याचं पॅन कार्ड वगैरे वेगळं असतं. ठीक आहे. सो माझी अपेक्षा आहे, की बघा एकट्याने जाण्यापेक्षा तुम्ही जवळ-जवळ असाल 3-4 जण एकत्र. सो तुम्ही तुमचा ग्रुप बनवा आणि ग्रुप बनवून तुम्ही जा. आणि नक्कीच असे छान व्हिडिओ बनवा आणि फोटोज काढा मस्तपैकी. ते आपण आपल्या Telegramवर शेअर करणार आहोत. एव्हरी वीकमध्ये जर कोणी जाणार असेल, वीकली आता तुम्ही कोणीतरी जाताय, नंतर हे जाणार आहेत असं. ओके. पण जे पण जाणार आहेत त्यांनी फंड देणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही पण तुमचा हातभार लावताय आणि जाऊन भेट पण देताय. दोन्ही गोष्टी आहे. हां, कुठेही जा ना. सुरतला तरी चालेल. गुजरात म्हणजे तिथे काही माणसं नाहीयेत. सगळीच माणसं आहेत. इट्स ओके ना. कुठेही जाऊ शकता तुम्ही. महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालणार आहे असं काही नाही. ओके. सो हीच एक अनाउन्समेंट मला करायची होती आजच्या दिवसाला. सो आपण हे सुरू करतोय. नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. जास्तीत जास्त स्टोरी स्टेटसला ठेवू शकता. बिलिनियर ड्रीम्समध्ये काय सुरू झालेलं आहे, काय करत आहोत, ह्याबद्दल तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. आणि 24 तारखेपासून आपण इथे फंड जमा करायला मदत करतोय. ओके. माझा एक भाग तर असणारच आहे. 100% तो जास्तच असणार आहे. ओके. त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. एकदा पुन्हा बघू शकता. पी आणि पोस्टर तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल. हो, शेअर करणार आहे मी. ओके. सर्टिफिकेटचं ॲड नाही केलंय, ते राहून गेलंय. सो सर्टिफिकेट्स पण आपण देणार आहोत. तुम्ही तुमचा फंड समजा तुम्ही दर महिन्याला एक छोटी अमाउंट देताय. तुम्ही तेवढ्या लेव्हलला एक मोठ्या लेव्हलला तुम्ही अमाउंट जमा केली तुमची, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा मिळू शकतं. धन्यवाद. आपण मदत केली की देव आपल्याला मदत करतो. खरी गोष्ट आहे ना ही. आणि ते होतंच. जे आपण पेरतो ते उगवणार. नक्कीच आपण काय देतोय? चांगलं देतोय ना समाजाला. एक चांगली गोष्ट जिथे गरज आहे तिथे हातभार लावतोय.
खूप लोकांचे मेसेज येतात, मी सगळ्यांचे वाचू शकत नाहीये. सो तुम्ही कृपया जी व्ही-आय-पीज आहेत ते जबाबदारी घेतील. व्ही-आय-पीजना मेसेज करू शकता. स्पेशल परफॉर्मर, एक्झिक्युटिव्ह आणि व्ही-आय-पीज जे आहेत आपले, ते इनिशिएटिव्ह पुढे घेतील म्हणजे पुढाकार घेऊन ह्याच्यामध्ये हातभार लावणार आहेत. सो काही तुमच्या कल्पना असतील, काही असेल त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ओके? येस. दिल्याने वाढतं. राइट. खरी गोष्ट आहे. धन्यवाद. सगळ्यांचा इथे मला मेसेज आणि सगळं बघून मला खूप छान वाटतंय. सो आजपासून हा उपक्रम त्याची अनाउन्समेंट केली. परवापासून आपण सुरू करतो. समर्पण ह्याचं नाव आहे. ओके. सो थँक यू सो मच. सगळ्यांची मला वाटतं सगळ्यांचे रिप्लाय खूप छान येतायत, फीडबॅक येतायत. आपण नक्कीच याच्यावर खूप मोठ्या लेव्हलला जाऊन पण काम करणार आहोत पुढे जाऊन. धन्यवाद. हीच एक अनाउन्समेंट होती. नक्कीच डिजिटल स्मार्ट सखी, त्यानंतर समर्पण हे सुद्धा उपक्रम आपण राबवतोय नवीन वर्षामध्ये. ठीक आहे. आपलं बघा कमाईचा एक छोटासा हिस्सा जरी आपण नॉर्मल पण आपण अमाउंट आपल्या बिगिनर्स पॅकेजमधून ₹320 मिळेल. मोठी अमाउंटच मिळते, लहान नाही मिळत ना आपल्याला. ठीक आहे. 200 मिनिमम तुम्ही इथे पे करू शकता स्कॅनरवर. पेमेंट झाल्यावर माझा नंबर नसेल तर तुम्ही व्ही-आय-पीजना ते स्क्रीनशॉट पाठवू शकता, की माझ्याकडून एवढा फंड गेलेला आहे. पण कृपया स्क्रीनशॉट पाठवा. कोणाचं काय-काय आहे ना, ते समजू दे कोण-कोण अमाउंट देतंय. ठीक आहे? शीतल गरज आपण आता सध्या ह्याच्यावर बोलतोय, तर ह्याच्यावर बोलू. इव्हेंटचं पण आपण करणार आहोत. बऱ्याच गोष्टी येतायत नवीन-नवीन. सो आय होप सगळ्यांना छान वाटतंय, मस्त वाटतंय. आपण नवीन-नवीन उपक्रम राबवतोय आणि काही गोष्टी देण्याला पण महत्त्व देतोय, राइट? ओके. सो धन्यवाद. हीच एक अनाउन्समेंट होती. सगळ्या गोष्टी इथे शेअर केल्या जातील Telegramवर. ओके. खूप लोकांचे इथे मेसेज पण येत होते, की इन्कम आमची सुरू नाही झाली आहे. सो नवीन लोकं आहेत, त्यांनी प्रॉपर काम करा. मला एक गोष्ट सांगा, इन्कम सुरू नाही झाली, तुम्हाला आयुष्यात कधी पैसे नाही कुठून मिळाले? असं आहे का? हो ना? पैशाची मदत प्रत्येकाला झालेली आहे ना, कुठून तरी मिळालेलं आहे ना? आहे ना? तर कंप्लेंट करणं पहिले थांबवूयात आपण. तक्रार करणं पहिले थांबवा. ओके. चांगलं केलं तर चांगलंच होणार आहे. चला थँक यू सो मच. सगळ्यांनी वेळ दिला आणि ऐकून घेतलं काय आहे ते. 324 जण आहेत आपल्याकडे इथे आता. जे प्रॉपर इथे तुम्ही ऐकून घेतलंय सगळं. रेकॉर्डिंग पण मिळेल. आत्ता ही गरज आहे का बोलायची? मी सेशन कशासाठी घेतलंय? ओके. Q&A सेशन आपण घेणार आहोत. आपल्या जे पण ट्रेनिंग्ज आहेत प्रॉपर बघा. ठीक आहे? हो, हो. घेणार आहे, ट्रेनिंग होणार आहेत सगळ्या. ठीक आहे? चलो. थँक यू सो मच. याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी-डी-एफ आणि पोस्टर पण ग्रुपमध्ये शेअर केले जातात. चलो, धन्यवाद. मेसेज नाही बघितलाय मी. बघते जरा मेसेज काय-काय तुम्ही करता. ओके. थँक यू सो मच. पुन्हा भेटूया. ट्रेनिंग होणार आहेत नवनवीन. मी सुद्धा माझी सुद्धा ट्रेनिंग होणार आहे. 26 जानेवारी निमित्त